नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेशमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, आता मी जातो एका गावाला आणि पाठीमागं पाहताय हा एक रस्ता कसा दिसताय, डेंजर दिसताय ना। तर एक आपल्या तालुक्यातला हा एक छोटासा गाव आहे। छोटासा म्हणजे छोटासा तर नाही म्हणता येणार, चांगला बऱ्यापैकी मोठा आहे। या गावामध्ये जवळपास 65 ते 70 घरं आहेत आणि तिथं मी चाललोय। आणि हा रस्त्याची अशी दुर्दशा आहे, इथून रस्त्यातून आता जंगलातून जावं लागणार आहे आणि पुढं चालून तुम्हाला दिसेलच की कुठून कुठून हा एवढा तरी निदान दिसत आहे, पुढं चालून तर काहीच नाही आहे, पुरा लंपासच आहे। तर अशा पद्धतीने हे गावं आहेत आपली, जी आदिवासी गावं आहेत। तर इकडे लक्ष कुणाचं आहे की नाही आहे माहिती नाही, परंतु आपण त्या गावामध्ये जाणार आहोत। तुम्हाला ते गाव दाखवणार आहे मी, त्या गावातले काही घरं दाखवणार आहे मी तुम्हाला। तर चला तर आपण त्या गावाला जाऊयात। आणि हे रस्ते बघताय जरा, आणि इकडे गव्हर्नमेंट म्हणताय, शासन म्हणताय, इकडे आमचे आमदार खासदार लोक म्हणताय किंवा गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाला आहे। तर जो CSR निधी मिळत आहे, जो 30% निधी मिळत आहे, तो काढून टाकला पाहिजे। तर यांले ना एका कोंट्यामध्ये आणून 3 फुटाचं एखादा बांबू घेऊन खुटा ठोकून चांगलं झोडपलं पाहिजे, कोंट्यात घेऊन, नाही का। तर ये बड़ी अच्छी बात कही आप। अशा पद्धतीनं आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा। चला तर व्हिडिओ पाहूया आपण। चला तर मला शेवटपर्यंत पहा, चला। मित्रांनो, गावामध्ये आलो आणि मला सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा दिसली। खूप समाधान वाटलं की या गावामध्ये रस्ते नाही पण जिल्हा परिषद शाळा मात्र आहे। बघितलो तर काय 1965ची ही जिल्हा परिषद शाळा, पण गेलो तर काय त्या ठिकाणी विद्यार्थीच नाही। चौकशी केलो तर समजलं की रस्त्याची सोय नाही, विद्युतची सोय नाही, आरोग्याची सोय नाही, कुठलीच सोय नसल्यामुळे या ठिकाणी शिक्षकसुद्धा येण्यासाठी घाबरतात, शिक्षकसुद्धा येत नाही। उपस्थिती एकही नाही, मुलाची बरीपैकी संख्या होती, परंतु शिक्षक येत नसल्यामुळे मुलांना काढून त्यांनी आश्रमशाळेला, कधी इकडे तिकडे तर कधी कामावर, काही मुलं शाळेत जातात तर काही मुलं घरीच राहतात। एक त्या ठिकाणी खूप खंत वाटली। आणि त्यानंतर मित्रांनो शाळा पाहिली तर इथं गाई म्हशी डुकरं सगळे असे बसतात। गावात आलो तर हे 4-2 घरं दिसले। 4-2 घरं म्हणजे काय, बऱ्यापैकी घरं आहेत, परंतु एका घरामध्ये 10-12 लोक। मी परतीच्या मार्गाला लागलोय। कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा। आणि चला तर मी चालतोय माझ्या मार्गाला, गावाकडे परत एकदा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करून घ्या। आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना